एकदम हेल्दी असे आपले नाचोज म्हणा किंवा मठरी म्हणा किंवा तुम्हाला हवं ते तुम्ही नाव देऊ शकता। हे तयार आहे, पटकन होतं, इझी होतं, कमी खर्चात होतं आणि नक्की ट्राय करा। कसं वाटले पहा। तुम्हाला स्नॅक्स म्हणून टी टाइम सोबत किंवा कोणी गेस्ट आलं त्यांना देण्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण स्नॅक्ससाठी रेसिपी पाहणार आहोत, इझिली पाहणार आहोत। तर स्नॅक्स मध्ये आपण नाचोज पाहणार आहोत, पण शेप मात्र नाचोजच नाही देणार आहोत, कारण खूप वेळ लागतो नाचोज शेप देईपर्यंत। त्याच्यामुळं आपण वेगळ्या शेप मध्ये करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचप्रमाणे आपण मैद्याचा वापर नाही करत आहे। खूप जणांना असं असतं की स्नॅक्स म्हटलं की मैद्याचेच वाटतात, पण मैदा नाही आपण वापरत आहे। खूप हेल्दी आणि टेस्टी, आणि तुमच्या मुलांना जर कुरकुरे किंवा बाहेरचे चिप्स वगैरे खायची सवय असेल तर हे जेव्हा ते खातील तेव्हा ते तुम्हाला बाहेरचे कधीच मागणार नाही, तुम्हाला नेहमी करायला सांगतील। असं स्नॅक्सचा प्रकार आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हेल्दी नाचो बनवण्यासाठी आपण इथं नाही का 1 वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण रवा घेतोय। इथं माझ्याकडं बारीक रवा आहे, तर अर्धी वाटी आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण बारीक रवा घेतोय, आणि अर्धी वाटी आपण बेसन, अर्धी वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी बेसन घेते मी। बेसन ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं टेस्ट भारी येते म्हणून मी ऍड करते। अर्धी वाटीला पण थोडंसं कमी घेतलं मी, खूप जास्त नाही घेतलेलं। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या। तर ह्याच्यात आपल्याला मसाले पण टाकायचे आहेत, 1 लाल तिखट, त्याच्यानंतर हळद आणि मीठ, ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। आधी कोरडंच हलवून घ्यायचं। तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, हे सगळे मसाले आत्ताच टाकायचे, नाहीतर फक्त बेसन, रवा आणि तांदूळ ह्याचं मिश्रण करून परत तुम्ही, जसं आपण कुरकुऱ्याची एक रेसिपी दाखवली आहे की त्याला सेपरेट आपण मसाला बनवतो कुरकुऱ्याचा मसाला, तसा बनवून टाकलं तरी चालेल, पण शक्यतो टेस्ट येण्यासाठी तुम्ही टाकू शकता। ह्याच्या व्यतिरिक्त कढीपत्ता सुद्धा टाकू शकता। त्यात ओवा, अर्धा चमचा ओवा आणि थोडंसं जिरं सुद्धा ऍड करतेय, जिथं करंजी अवेलेबल होईल, म्हणजे ओनियन सीड्स, कांद्याच्या बिया जिथे अवेलेबल होतील, तुम्हाला तुमच्या घरी असतील तर त्या ऍड केला तरी टेस्ट अप्रतिम येते। त्यामुळे जर अवेलेबल तुम्हाला असतील तर जिऱ्याऐवजी तुम्ही कांद्याच्या बिया, म्हणजे करंजी ओनियन सीड्स असतात ब्लॅक कलरच्या, त्या वापरल्या तरी चालतील। तर ह्या व्यवस्थित मिक्स करायचा, आधी सुकच मिक्स करा। थोडं मिक्स केले आणि त्याच्यात आपण 2 मोठे चमचे, जेणेकरून मूठ झाली पाहिजे या पद्धतीने आपण तेल ऍड करतोय। तेलाशिवाय तुम्ही ह्याच्यात डालडा सुद्धा यूज केला जातो। बाहेर जेव्हा तुम्ही नाचोज खाता किंवा ज्या क्रिस्पी गोष्टी खाता तर बाहेर डालडा यूज केला जातो किंवा तूप, ह्या दोन्ही गोष्टी यूज केल्या जातात। तर हे या पद्धतीने मिक्स करायचं, जेणेकरून त्याचा गोळा झाला पाहिजे। चला तर मी हे सगळं व्यवस्थित असंच मिक्स करून घेते। आता मी हे सगळं पीठ व्यवस्थित चोळून घेतले तेल टाकून, आणि ह्याची बघा व्यवस्थित मूठ तयार होते। तर ही या पद्धतीने झाली पाहिजे, कारण कुरकुरीतपणा आणायचं आपल्याला, त्याच्यामुळं आता पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। हे थोडं पाणी टाकायचं आणि एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं। चला तर मी योग्य पद्धतीने मळून घेते। आता रवा आहे, रवा पाणी शोषून घेणार आहे, त्या दृष्टीने तुम्हाला मळायचंय, एवढं लक्षात घ्या। बारीक रवा आहे याच्यात, त्यामुळं सुरुवातीला थोडंसं पातळ असेल तरी चालेल। पातळ म्हणजे खूपच पातळ नाही करायचं, जसं कणकेची, चपातीची कणिक जशी सैल असते तसं असलं तरी चालेल सुरुवातीला, जेणेकरून ते व्यवस्थित रव्याला सक करायला पाणी राहील। तर या पद्धतीने मळून घ्यायचं, एकदम मऊसूत, जशी आपली मऊ लुसलुशीत कणिक असते त्या पद्धतीने मी हे मळून घेतलंय। रवा टाकलाय त्याच्यामुळे पाणी सक होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं, आणि हे साईडला ठेवून द्यायचं कमीत कमी अर्धा तास तरी। चला तर मग मी हे साईडला ठेवून द्यायचे। साईडला ठेवताना काहीतरी झाकून ठेवा, म्हणजे कोरडं पडणार नाही पीठ। चला अर्धा तास हे साईडला ठेवून देऊया। आता माझं पीठ ठेवून अर्धा तास झाले। आता आपण ह्याच्या पोळ्या लाटणार आहोत आणि नाचोज बनवणार आहोत। तर मी इथं एक उंडा ऑलरेडी काढून घेतला ह्याचा, तर हे व्यवस्थित उंडा काढायचा या पद्धतीने, आणि थोडंसं
तांदळाच्या पिठात बुडवायचं आणि जसं आपण चपाती पोळी लाटतो सेम तसं लाटून घ्यायचं व्यवस्थित. तर हे मी थोडंसं पीठ लावलंय जेणेकरून लाटायला सोपं जावं आणि चपाती लाटतो सेम तसं लाटून घ्यायचं. तर या पद्धतीने चला मी सगळं लाटून घेते व्यवस्थित. आपली पोळी एकदम व्यवस्थित लाटून झाली. आता मी ह्याचे उभे पातळ पातळ काप पाडणार आहे, म्हणजे उभ्या रेषा पाडणार आहे. धड शंकरपाळी सारखं पण नाही पाडणार, नाचू सारखं पण नाही, तर उभे उभे पाडणार आहे. उभ्या उभ्या शेप मध्ये जसं लाईन्स असतात आपल्या तसं कापून घेणार आहे. आणि हे लाटताना सुद्धा मी खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही लाटलं. पातळ लाटलं तर लक्षात घ्या की करपून जातं, त्याच्यामुळे थोडंसं जाड आहे. या पद्धतीने मी हे लाईन्स पाडून घेणार आहे आणि ह्याच्यामधून आपण एक परत तिरपी लाईन पाडणार आहे जेणेकरून ह्याला थोडंसं शेप यावा या पद्धतीने. आणि आता हे सेपरेट सेपरेट काढून या पद्धतीने ह्याला तळून घेणार आहोत. तर असे शेप आपण करणार आहोत सगळे. चला तर मी करून घेते. तर माझे सगळ्या शेपमध्ये व्यवस्थित कट करून झालंय. आता ह्याला व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. तेल घेतलं होतं ऑलरेडी, माझं एक घाणा ह्याचं तळून झालाय, खाऊन पण झालाय आमचा. तर आता आपण हे सगळं तळून घेणार आहे. तर तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, लक्षात घ्या. खूप कडकडीत तेल असलं तरी लो ठेवायची. सगळे व्यवस्थित टाकून तळून घेणार आहे. गॅस लो फ्लेमवर करायचा आणि लो फ्लेमवरच व्यवस्थित तळून घ्यायचं आपल्याला ह्याला. चला तर मी हे तळून घेते व्यवस्थित. तर व्यवस्थित तळून घेतलंय आणि हे आपण आता साईडला काढून घेणार आहोत. तर जेव्हा कुरकुरीत झाले असतील ना तेव्हाच काढून घ्यायचा, आवाज व्हायचा आधी. आणि गॅस बारीक गॅसवर तळायचं म्हणजे व्यवस्थित होतं. आवाज दाखवते ह्याचा, हे पहा किती कुरकुरीत येते. फोडून पण दाखवणार आहे मी तुम्हाला शेवटी. तर हे मी साईडला काढून घेतलंय या पद्धतीने. आणि आता बाकीचे पण आपण असेच तळून घेतोय. दुसरं घाणं सुद्धा माझं व्यवस्थित झालंय दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा. आता हे आपण काढून घेणार आहोत व्यवस्थित. आणखी माझ्याकडे तयार आहेत आणि हे सुद्धा मी तळून घेणार आहे. चला तर मग तळून घेते. एकदम हेल्दी असे आपले नाचोज म्हणा किंवा मठरी म्हणा किंवा तुम्हाला हवं ते तुम्ही नाव देऊ शकता. हे तयार आहे. पटकन होतं, इझी होतं, कमी खर्चात होतं आणि नक्की ट्राय करा. कसं वाटले पहा. तुम्हाला स्नॅक्स म्हणून टी टाईम सोबत किंवा कोणी गेस्ट आलं त्यांना देण्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे.